नमस्कार. आज आम्ही इथे माळेगाव यात्रेमध्ये आलेले आहोत. इथे आमचा कृषी विज्ञान केंद्र पोखरी नांदेड 1चा स्टॉल आहे, स्टॉल नंबर 661. तर आज आमच्या इथे आमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख डॉक्टर देविकांत देशमुख सर, तसेच प्राध्यापक कल्याणकर सर आणि आमचे प्रगतिशील शेतकरी जे आमच्या कृषी विज्ञान केंद्र पोखरीच्या संपर्कात असतात. तर मी डॉक्टर अमिता क्षत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते आणि सरांना विनंती करते की सरांनी थोडंसं प्रास्ताविक सादर करावं आमच्या या स्टॉलविषयी आणि आजच्या प्रोग्रामविषयी. कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडतर्फे सर्व शेतकऱ्यांना नमस्कार व श्री क्षेत्र माळेगाव खंडोबारायाच्या या यात्रेनिमित्त मी सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा देतो आणि सर्व शेतकरी बांधवांनी कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडच्या स्टॉल क्रमांक 1ला भेट देऊन 61ला भेट देऊन आमच्या शास्त्रज्ञाशी थेट संपर्क साधावा. तसेच कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडचे विविध प्रशिक्षण उपक्रम आणि भविष्यातील वाटचालीविषयी आमच्याशी आपल्या सूचनासुद्धा शेअर कराव्यात अशी एक कळकळीची विनंती आणि आग्रह मी सर्व शेतकरी बांधवांना करतो. आज आम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं मी माझ्यासोबत आमचे प्राध्यापक माणिक कल्याणकर सर, पीक संरक्षण तज्ञ, आमच्या कृषी विस्तार शास्त्रज्ञ डॉक्टर अमिता क्षेत्री मॅडम, माझे कार्यालयीन सहकारी शंकर कोनापुरे आणि आमचा वाघ संतोष वाघमारे हे आलेले आहेत. आणि जे शेतकरी आमच्या नेहमी संपर्कात असतात, ज्यांनी कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडच्या माध्यमातून केवळ आमच्या कार्यालयाचं नाही तर आमचंसुद्धा नाव अतिशय राष्ट्रीय स्तरावर ज्यांनी नेलं, ते राष्ट्रपती पुरस्कार विजेते रत्नाकर ढगे जे नेहमी आमच्या संपर्कात असतात, त्यांचाच आज प्रभात समयी आमच्या स्टॉलला भेट दिली आणि मी रत्नाकर ढगेंना विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्याशी संवाद साधावा व आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी रत्नाकर ढगे, प्रगतशील शेतकरी, सायाळ तालुका लोहा, जिल्हा नांदेड. केविकेचं काम खूप चांगलं आहे. केविकेच्या आम्ही सदैव संपर्कात असतो. एवढी मोठी अतिवृष्टी झाल्याच्यानंतर आमच्या केविकेनं ऑनलाईन वेबिनारद्वारे लाखो शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांचे पिकं वाचवलेले आहेत. आम्ही अनेक तिथं प्रशिक्षण घेतले गेलेत. आमचं कार्यक्षेत्र नसलं तरी बी आमचं मार्गदर्शन स्थळ आहे केविके पोखर्णी. आम्ही सतत आमचं कार्यक्षेत्र नसलं तरी आम्ही 8 दिवसातून 1-2 वेळेस सरांना फोन करतो. आम्ही केविकेच्या परिक्षेत्राला भेट देतो, केविकेला भेट देतो, प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतो. कारण तर आमचा भाग आणि केविके अतिशय जवळचा संबंध आहे आणि अतिशय जवळ म्हणजे 25-30 किलोमीटरचाच अंतर आहे. म्हणून आम्ही सतत संपर्कात असतो. तिथले ट्रायकोडर्मा, मेटारायझम, रायझोबियम हे संपूर्ण जे जैविक निष्ठा आहेत ते आमच्या शेतामध्ये वापरतो. आम्ही परंपरागत कृषी विकास योजनेमध्ये आहोत आम्ही केंद्र सरकारच्या. तर आम्हाला सेंद्रिय शेतीमध्ये आदरणीय देविकांत देशमुख सरांचं मोठं मार्गदर्शन लाभतं आहे आणि आम्ही 543 हेक्टर शेती सेंद्रिय शेतीखाली केविके पोखर्णीच्या माध्यमातून आणलेली आहे. आणि आपणही सर्व नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केविकेच्या संपर्कात येऊन आपल्या शेतीची उन्नती करावी आणि नवनवीन वातावरण बदल असेल, नवनवीन जे येणारे रोग असतील त्यावरती मात करायची असेल तर नक्कीच वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर देविकांत देशमुख सरांच्या संपर्कात येऊन आपल्या शेतीमध्ये नक्कीच क्रांती कराल अशी मला अपेक्षा आहे. आणि खूप सरांचं मार्गदर्शन शेतकऱ्याला पटलं असं. आणि सर अर्ध्या रात्री देखील कॉल घेतात. मी अनेक वेळा सरांना मेसेज करतो, सर लगेचच रिप्लाय देतात. आपल्या कीड नियोजनाबद्दल खूप असा सरांचा अभ्यास आहे आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असणारे केविके पोखर्णी आणि देविकांत देशमुख सर आणि त्यांची टीम सतत कार्यरत असते. त्यांच्याकडे खूप कमी शास्त्रज्ञ आहेत ते, पण जीवाचं रान करून ते शेतकऱ्यांसाठी सतत फील्डवर असतात. आणि मी त्यांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. रत्नाकर ढगे जी आपण खरंच आमच्या कृषी विज्ञान केंद्र पोखरीचे कौतुक केले. त्याचं आम्हाला असे कौतुक केल्यानंतर आम्हाला आणखी प्रोत्साहन मिळतं आणि आम्ही नक्की तुम्हाला आणखी पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी नक्कीच मदत करू. मी डॉक्टर अमिता क्षत्रिय कृषी विस्तार तसंच आमच्या कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख डॉक्टर देविकांत देशमुख सर, तसेच पीक संरक्षण तज्ञ प्राध्यापक कल्याणकर सर, तसेच आमचे शंकर कोनापुरे मामा, संतोष वाघमारे, आमच्या सर्व टीम
सर्वांकडं मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानते. तुम्ही इथे आलात आणि आमच्या स्टॉलमध्ये तुम्ही भेट दिली त्यासाठी मी आपले धन्यवाद आभारी आहे. धन्यवाद.